सदानंदजी तायडे साहेबांना सुद्धा सन्मानित केले जाते। त्यानंतर बाळकृष्ण शेडगे साहेब, बाळकृष्ण शेडगे साहेबांना सुद्धा या मंचावर सन्मानित केले जाणार आहे। शेडगे साहेब, आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा। आणि या तदनंतर मात्र प्रकाशजी गरज साहेब यांना सुद्धा या मंचावर सन्मानित केले जाईल। प्रकाशजी गरज यांना सुद्धा या मंचावर सन्मानित केले जाणार आहे। आणि शेवटचा सत्कार करण्याची मी विनंती करतोय। केळवणा स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय आशिषजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आशिषजी गरज यांना सुद्धा या मंचावर सन्मानित केले जाईल। तर आशिषजी गरज यांना सुद्धा या मंचावर सन्मानित केले जाणार आहे। केळवणा स्कूल कमिटी ही हायस्कूलचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय। सगळ्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत आणि क्षणाचाही विलंब न करता आपण जाऊया मैदानाकडे। पेशाने वकील सुद्धा आहेत आणि तर सामना मात्र आपण पाहतोय 3 ओव्हरची मॅच आहे। एका बाजूला गोवटणे संघ, दुसऱ्या बाजूला कोपरोली संघ। परंतु या मॅच मध्ये मात्र पहिल्या सत्रामध्ये काय घडणार, पुन्हा एकदा मायक्रोफोनवर मात्र आपल्याला आवाज ऐकायला मिळेल। तो अर्थातच आमचे वशणी गावचे आणि अगदी भारदस्त आणि बुलंद आवाज ज्यांचा आपण ऐकलात पहिल्याच मॅच मध्ये प्रवीणजी ठाकूर साहेबांना। याच दरम्यान देवास्पोर्ट आवरे संघाला विनंती आहे आपली टी शर्ट घेण्यासाठी यायचा। याच्यानंतरचा सामना मला वाटतं वलवली संघानं टी शर्ट घेऊन गेलेत, आपण देखील आपली प्रतीक्षा आहे। लागलीच आपण या। पहिलं षटक चालू आहे आणि गावदेवी गवटणे विपक्ष सामना चालू आहे। कोपरोली 11 कोपरोली दोन्ही संघ मातब्बर आहेत। या पंचक्रोशीतील मातब्बर संघ, बघूया काय घडतंय या मैदानावर। 3 षटकाचा सामना नक्कीच रंगतदार आहे आणि काय झेल टिपला गेलाय, स्वस्तिकच्या माध्यमातून झेल पकडला गेलाय आणि अभय मात्रे सारखा मातब्बर खेळाडू मैदानाच्या बाहेर। पनवेल पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या तनुजा टेंबे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय। पनवेल पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या सौभाग्यवती तनुजाताई टेंबे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं हार्दिक असं स्वागत। विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं। 1-4 पहिलं षटक घेऊन आलाय, अगदी तिखट मारा बघायला मिळतोय। काय दर्जेदार षटक टाकलं गेलंय निशांत वर्थकच्या माध्यमातून आणि पनवेल पंचायत समिती सदस्या माननीय तनुजाताई टेंबे मॅडम यांचं इथं आगमन झालंय। व्यासपीठ बघा, अगदी सर्वपक्षीय व्यासपीठ बघायला मिळतंय। सगळ्या राजकीय चपला ज्या आहेत त्या बाहेर ठेवून या ज्ञानेश्वर घरत साहेबांवर असणारे प्रेम बघायला मिळतंय। सर्वपक्षीय लोक मातब्बर नेते मंडळी या ठिकाणी येताना दिसत आहेत आणि या संपूर्ण शृंखलेचा आजचा 3रा दिवस, या 3ऱ्या दिवशी खरं तर प्रभावित केलंय आयोजनामध्ये खरंच जान आहे आणि ज्ञानेश्वर घरत साहेबांवर असणारं प्रेम नक्कीच बघायला मिळतं। पहिल्या षटकाचा निर्वाळा होतोय, पहिल्या षटकामध्ये काय दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळतंय। फक्त खर्च झाल्या धावा अवघ्या 5 धावा आणि एका फलंदाजाला माघारीचा रस्ता दाखवलाय। तर मागच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यानं पटकावला होता, माफ करा चरण मात्रेनं पटकावला होता, मात्र अभय मात्रे काय दमदार फलंदाजी केली होती, त्याला मात्र माघारीचं तिकीट देऊन गेलाय। हितेश मात्र आलाय, परंतु प्रितेश देखील स्वतः धूर्त कर्णधार। कोपरोली संघाच्या जर डावाचा डोळारा सांभाळायचा असेल तर दोन्ही फलंदाज तेवढे ताकदीचे आहेत, परंतु दुसरं षटक कोणाकडेच्या वाटेला असेल, गावदेवी गोवटणा संघाच्या वतीने ते बघायचं आहे। तर मला वाटतं मागाशी ज्यानं थोडंसं खराब अवस्था करून ठेवली होती आपल्या गोलंदाजीमध्ये, 1 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केला होता, तोच स्वतः कर्णधार स्वतःकडे
षटक घेऊन आलाय आणि या सामन्यामध्ये काही करून मला चांगली गोलंदाजी कराय हा मानस त्याने आज घेतलेला दिसतोय आणि पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. प्रितेश सारख्या एक कर्णधार टू कर्णधार दोन्ही कर्णधार मातब्बर आहेत, धुरत आहेत. काटेरी मुकुट परिधान करणारा हा कर्णधार कशा प्रकारे फलंदाजी करेल ते बघणं गरजेचं आहे. याच दरम्यान महिला आघाडीच्या कलंबोलीच्या अध्यक्षा माननीय सरस्वती मॅडम इथं काही कामानिमित्त बाहेर जायचं आहेत म्हणून त्यांना रवाना व्हायला लागतंय. नक्कीच सुंदर फटका परंतु तेवढ्या ताकदीने क्षेत्ररक्षण देखील केलंय. निशांत वर्तकच्या माध्यमातून थ्रो देखील तेवढ्या ताकदीने आलाय आणि एकच धाव मात्र पूर्ण केली गेली. 6 धावा धावपटलावर असणार आहेत. एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये धावा पळकायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ आहे आणि या षटकामध्ये 40च्या आसपास किंवा 40च्या क्रॉस धावा इथं जर मैदानावर बघायला मिळाला तर नक्कीच ह्या जमेच्या बाजू असतील. कोपरी संघाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर कोपरी संघ म्हटला तर नक्कीच एकट्या दुकट्या फलंदाजांवर विसंबून राहत नाही. हे त्याच्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. परंतु आज काय दमदार कामगिरी करेल का, कारण तेवढ्या ताकदीचा गोल जो प्रतिस्पर्धी जो आहे तो गोवटना संघ देखील अगदी प्रभावित केलंय. स्वस्तिक गावांची आज फलंदाजी बघायला मिळाली. खरं तर बरीच वर्ष वाट बघत होतो त्या फलंदाजाकडे प्रचंड चुणूक होती आणि ती चुणूक त्याने दाखवली देखील पहिल्या सामन्यामध्ये. बघूया काय घडतंय आता मात्र. ओहो, ब्लॉक कॉल्पच्या पायांच्या बोटांना चेतणारा चेंडू टाकला गेलाय आणि नक्कीच काय घडलंय मैदानावर काय बघा. स्वतःच्या फॉल्टीमध्ये कशा प्रकारे चेंडू पकडलाय आणि धूर्त करण्यात बॅक टू द पॅव्हिलियन. अर्थात प्रितेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. ज्ञानेश्वर शरद घरात चषक आयलाय ना बदलेला. देवास्फोट आवरे संघाला विनंतीचा अंतिम पुकार असेल. टी शर्ट तर आपण ताब्यात घ्यायचे आहेत परंतु वलवली संघाचा संघनायक आपल्या आतुरतेनं वाट बघतोय नाणेफेकी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर आपण लागलीच यायचं आहे. वलवली संघनायक देखील आपण यायचं आहे. 6 धावांवर अडवून ठेवलंय. करकचून ब्रेक लावलेत. साखळदंडांनी जखडून ठेवलंय मी म्हणेन या फलंदाजांना. अहो, काय चेंडू उलगात उडवलाय परंतु झेल घेणं गरजेचं आहे. साहिल ते करेल का, करतोय. अप्रतिम, लाजवाब. साहिल काय जबरदस्त झेल पकडला गेलाय. पहिल्या सामन्यामध्ये काय दर्जेदार 5 धावा अडवल्या होत्या आणि काय दर्जेदार षटक 12 धावा देऊन एका फलंदाजांना बाकार वाटलं होतं. तोच मात्र काय जबरदस्त झेल पकडतोय. हितेश मात्रेला माघारीचं तिकीट देऊन गेलाय. जिजाई पोटी शिवाजी झाला तसाग वंशाला दिवा पोरगा व्हावा साग. जिजाई पोटी शिवाजी झालाय तसाग. माझा राजा देव नव्हता परंतु आज देवलामध्ये जे देव शिल्लक आहेत ते केवळ माझ्या राजामुळेच. महाराज जाऊन पावणे 400 वर्ष झाली. 361 किल्ले जिंकले आणि एका गडालाही स्वतःचं नाव दिलं नाहीये. नाहीतर आता बघतोय थोडंसं काय काम केलं लागलीच फलक लागले जात आहेत. जमाना आहे, फास्ट जमाना आहे. बघूया मैदानाकडं. अप्रतिम फटका, अप्रतिम फटका. काय क्लास, लांब दूरवर ठोकणारा षटकार हवाई हल्ला केला गेलाय. षडगा दर्जेदार फटका लगावला गेला. चरण मात्र ऑन फायर. चेंडू पूर्वा, चेंडू मैदानामध्ये पूर्वा. व्हॉलेंटियर्सला विनंती आहे या रणरणत्या उन्हामध्ये थांबणं शक्य नाही आहे. मात्र कौतुक करेन या खेळाडूंचं देखील, कारण या रणरणत्या उन्हामध्ये आपण काही दिवसापूर्वी व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक व्हायरल क्लिप झाली होती. एका फलंदाजाला 40+ खेळाडूला जीव गमवायला लागला होता. एवढ्या दर्जाचं जे आता आपण जे क्रिकेट खेळतायत त्यांना थोडंसं पाणी लागलं तर लागलीच घेऊन जा. असा विचार करू नका किती षटकं संपलीत, कारण डिहायड्रेशन होतच राहणार. आम्ही इथं बसतो तरी हवेचं ज्वाला लागतायत असं जाणवत आहे. कारण पण आयोजकांना खूप धन्यवाद देईन. या कोरोनाच्या सावटाखाली देखील या वातावरणामध्ये हे सामने ठेवणे आणि यशस्वी आयोजन करणं सोपं नाही आहे. म्हणून या पुढच्या वर्षी ज्ञानेश्वर गरज साहेबांना विनंती करेन आपण मोसमाची सुरुवात जर अगोदर झाली तर अजूनही मजा येईल या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा हवेच्या क्रॉस खेळलाय. दुसरा षटकार, काय दर्जेदार फटका. चरण मात्र ऑन फायर. ब्रँडेड फटके लगावले गेलेत. अफलातून राजा तो शिवाजी माझा. राजा शिवाजी माझा बसलाय घोड्यावर. तो बसलाय घोड्यावर. तो बसलाय घोड्यावर. ये बसलाय घोड्यावर.
अगदी जबरदस्त फटके लगावले गेलात. निलेश मात्रला पुन्हा एकदा प्रहार केले जातात. या धूर्त करण्यात प्रहार केले गेलेत आणि काय जबरदस्त फलंदाजी आल्या सेट होऊन आलाय मैदानाच्या बातून. जसा वाटतंय आज बनवत आहे काहीतरी वेगळा दिसतोय चरण मात्रे. तिसरा षटकार मारण्याचा प्रयत्नात नक्कीच आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीने प्रभावित केलं. आता मात्र निलेशनं बॅकफुटला जाऊन नक्कीच फ्रंटफुटला येऊन अटॅक करण्याचा प्रयत्न होता, निष्फळ ठरलाय. दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धावा धापटकर आल्यात. मात्र या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च झाल्या. 18 धावा धापटल्यावर 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं हाणामारीचं स्लॉग वरचं षटक कोणाच्या वाट्याला असेल. उमेश वर्तकनं काय दर्जेदार गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये, पहिल्या सामन्यामध्ये. त्याच्याकडे षटक असेल का? टीम मीटिंग जास्त घेऊ नका, सामना स्पीडअप करा. पंचांच्या वतीनं आपणास विनंती आयोजकांच्या केली गेली, कारण आज आम्हाला काही करून अंतिम दिवस शृंखलेचा आहे आणि या शृंखलेचा अंतिम दिवसामधली मी म्हणेन शेवटची जी फायनलची सामने जे आहेत ते कदाचित सेमीफायनल फायनलचे 2 किंवा 3 षटकांचे खेळवले गेले तर अजूनही मजा येईल. म्हणून वेळ वाचवा, खेळ वाचवा. या दरम्यान स्क्वेअर लेगच्या दिशेला मला जर कॅमेरा झूमअप केला, जरा कॅमेरा झूमअप करा. रुपेश म्हात्रे मॅन फ्रॉम दी गाठी, एक संकटमोचक फलंदाज माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. स्टार क्रिकेटच्या माध्यमातून आपण विचार केला, त्यांचा कॅमेरा त्यांच्यापर्यंत गेला नसला तरी माझा डोळ्यांचा कॅमेरा त्यांच्यापर्यंत पोहोचला. हात उंचावा, नक्की तुमची बसून घ्या. लगेच बसले पण धन्यवाद. आज तुमचा सुट्टीचा दिवस आहे, तुमचे हात देखील शिवशिवले असणार, कारण तुमची टीम असती तर मजा आली असती अजूनही. पण हरकत नाही आहे. पुन्हा एकदा मान्यवरांची मांदी आली या व्यासपीठाकडे येताना दिसते. खरंच ज्ञानेश्वर घरत साहेबांचं प्रचंड उदार व्यक्तिमत्व, उमद व्यक्तिमत्व बघायला मिळतंय. प्रत्येक क्षेत्रातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व व्यक्ती अगदी या शृंखलेमध्ये साठी भेट देण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ते येताना दिसत आहे. स्वस्तिक गावात पहिला चेंडू प्रहार केला गेलाय बंटीच्या माध्यमातून, मात्र 1 धाव नक्कीच देऊन गेलाय. दुसऱ्या धावेसाठी पळतात चरण मात्र काय जबरदस्त रनिंग करतोय. स्वतः तर धावा धावतोय स्वतःच्या, पण दुसऱ्याच्या देखील धावाला भाग पाडतोय, कारण एक धाव महत्वाची आहे आणि ती धाव इथं पूर्ण करताना दिसतंय. 2 धावांनी बंटी खातं खोलतोय, संघाला नेऊन ठेवलंय तब्बल 20च्या घरात. 2-20 अशी दमदार सुरुवात बघायला मिळत आहे. 5 चेंडूचा वाजवी खेळ आहे पूर्वार्धामधील. नावं लिहून द्या आम्हाला पाहुण्यांची, नंतर स्वागत करता येईल. दादा नावं लिहून घ्यायच्यावर, म्हणजे नंतर त्यांचं स्वागत करता येईल. पुढचा चेंडू गुडलँड पाठवून काय चेंडू उचलला, हलकाच उचलला. रनआउटचा धोका होऊ शकेल. नक्कीच जबरदस्त चेंडू टाकला गेलाय आणि अगदी सापळ्यात रस अडकला गेलाय. बंटी देखील माघारी परततोय. जिल्हा परिषद सदस्य चावणे खेळवण्यात नाव फेमस ज्ञानेश्वर दशरथ घरत. जिल्हा परिषद सदस्य चावणे खेळवण्यात नाव फेमस ज्ञानेश्वर दशरथ घरत. योगेश घरत, सूरज घरत, योगेश घरत, सूरज घरत. नावलय हाय गजलेला, यो नावलय हाय गजलेला. धन्यवाद डीजे मास्टर. तर अप्रतिम दर्जाची खेळी साकारताना दिसला नाही आज बंटीनं. खरंच नाराज केलंय कोपरी समर्थकांना किंवा त्याच्या चाहत्यांना. नक्कीच परंतु दर्जेदार आज दिवसभरामध्ये विचार केला तर काय स्वस्तिक अप्रतिम कामगिरी करताना दिसतोय गावदेवी गोवटना संघासाठी. काय दर्जेदार चेंडू गुडलेस मारून काय चेंडू उडकला, अगदी बर्फीम चेंडू टाकला होता. याचं उत्तर देखील नव्हतं बंटीकडं. पुन्हा आणि चेंडू नक्कीच सीमा पार असेल. काय चेंडू उभा पकडलाय, अगदी स्क्वेअर लेगच्या बरोबर मधून गॅप मधून शॉट बाहेर काढलाय. चरण मात्रे ऑन फायर, चौका. 2007 लकी नंबर, 2007 लकी नंबर. गाडीचं नाव वाजलेला, यो गाडीचं नाव वाजलेला. ज्ञानेश्वर दशरथ घरत चषक हैलय नाव वाजलेला. ज्ञानेश्वर दशरथ घरत चषक हैलय नाव वाजलेला. 24 धावा धापटलावर चौकार आणि षटकारांची भाषा बोलतोय की काय चरण मात्रे. अफलातून दर्जाची फलंदाजी, संकटमोचक फलंदाजी. मी म्हणेन क्रिकेटच्या परिभाषेमध्ये त्याला ट्रम्प कार्ड आपण म्हणूयात. तुर्पाचा एक्काच आहे, कारण कोपरी संघासाठी ज्या ज्या वेळी गरज असते त्या त्यावेळी गरजेला धावणारा हा खेळाडू बघायला मिळतोय. क्रॉस खेळण्याचा वाकुळे दाखवण्याचा प्रयत्न होता, मात्र नक्की स्वस्तिक आपली दिशा बदलू शकत नाहीये. अफटन आणि अफटनवर मारा ठेवतोय आणि मागच्या चेंडूवरची चुकी गेली होती, चुकी मात्र आता स्वस्तिक करताना दिसत नाहीये. 24 धावांवर अडवून ठेवलंय कोपरी संघासारख्या बलाढ्य संघाला. ही ताकद आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा प्रेक्षकांची
च्या तुडुंब गर्दीमध्ये पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात आहे. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केला गेलाय. संदीप पाटील सर सांगतायत हा चेंडू नक्कीच अवांतर स्वरूपात वाईटच्या स्वरूपात असेल आणि धावपटलावर लागल्या गेल्यात. 25 धावा धावपटलावर लागल्या गेल्यात. 25 धावा आणि या षटकातील अजूनही प्रितेश म्हात्रे सांगतायत 2 चेंडू यायचे आहेत. या 2 चेंडूवर मोठे प्रहार आले तर एक आव्हानात्मक स्कोर उभा राहू शकेल. आणि नक्की धावा मोठा हल्ला षटकार व्हाट अ बिग हेड. काय सेन्सेशनल क्रिकेट खेळतोय. अगदी तुफान मारा करतोय. 3रा षटकार नोंदवला गेलाय व्यक्तिगत कोट्यामधील. कृपया व्हॉलेंटियरना विनंती आहे चेंडू आणण्यासाठी जर खेळाडू जात असेल तर जरा चुकीचं वाटतंय. जरा व्हॉलेंटियरना विनंती आहे आपण चेंडू पुरवा जरा. बरोबर आहे. 30 धावा धावपटलावर शेवटचा अंतिम चेंडू. 31 धावा धावपटलावर माफ करा. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी चरण मात्र धावताना दिसतोय. नक्कीच रनआउटचा धोका. हा थ्रो ग्लोव्ह मध्ये येणं गरजेचं होतं. 2 धावा नक्कीच पूर्ण झाल्यात. 33 धावा धावपटलावर आल्यात. विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 34 धावा. माझी वेळ इथं संपते. माझ्यानंतर समालोचन करण्यासाठी आमच्या रसायनी विभागातील माफ करा सत्कार घेतो. या दरम्यान प्रेक्षकांची मांदियाळी तर भरपूर आहे. त्याचप्रमाणे इथं मान्यवरांची मांदियाळी देखील आहे. प्रमुख मान्यवर इथं उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित मान सन्मान आम्हाला करायचा आहे. श्री बाउन्सर सप्लायर्स मनोज मुंडले साहेब, त्याचप्रमाणे रोहित वाघमारे साहेब, रवींद्र पाटील साहेब, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य वहाळमध्ये या विभागातील, त्याचप्रमाणे समाजसेवक कांतीलाल पाटील साहेब देखील इथे उपस्थित आहेत. मी सगळ्यात आधी बाउन्सरचे सप्लायर पंचायत समिती सदस्य माननीय तनुजाताई टेंभे मॅडम यांचा यथोचित मान सन्मान मी विनंती करेन ज्ञानेश्वर घरत साहेबांना आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते भारतीय जनता पार्टीच्या अगदी रोमहर्षक विजय त्यांनी मिळवला होता. पंचायत समिती सदस्य म्हणून त्या निवडून आल्या होत्या. मला वाटतं त्याच विभागातील आहेत, आपटा विभागामधील, आणि त्यांनी रोमहर्षक विजय मिळवून संपादित केला होता. मी ज्ञानेश्वर घरत साहेबांना, मुख्य आयोजक आणि या विभागातील रायगड जिल्हा परिषद सदस्य घरत साहेबांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते तनुजा टेंभे मॅडम यांचा यथोचित मान सन्मान होताना दिसतोय. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य वहाल विभागीय रवींद्र पाटील साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान इथं होताना दिसतोय. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, या कार्यक्रमाची गोड आठवण त्यांच्या मनात चिरंतन राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला गेलाय. नक्कीच धन्यवाद साहेब आपण देखील इथं उपस्थित राहिल्याबद्दल. तदनंतर बावसरचे श्री कांतीलाल पाटील साहेबांचा एक थोर समाजसेवक कांतीलाल पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान इथं होताना दिसतोय. या कार्यक्रमाची गोड आठवण त्यांच्या मनामध्ये चिरंतन राहावी म्हणून सन्मान चिन्ह आणि एक रोपटं देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान. त्याचप्रमाणे कलंबोली मधील एक जबरदस्त उमद व्यक्तिमत्व राकेश माळी साहेबांचा देखील इथे यथोचित मान सन्मान होताना दिसतोय. मी विनंती करेन राकेश माळी साहेब या आपला देखील यथोचित मान सन्मान. या कार्यक्रमाची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि एक रोपटं देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान होताना दिसतोय. यांचं स्वागत आहे ना मनोज कुंडले झालंय ना. या दरम्यान कृष्णा पाटील साहेब आमच्या समवेत आहेत, त्यांना देखील विनंती आहे तुमचा देखील आम्हाला यथोचित मान सन्मान करावायचा आहे. ज्ञानेश्वर घरत साहेबांना विनंती करेन. खूप येणाऱ्या प्रत्येक अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे इथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं, मग ते सामाजिक क्षेत्रातील असो राजकीय क्षेत्रातील असो, अगदी सर्व पक्षीय नेते मंडळी इथे येताना दिसत आहेत आणि सर्वांचं आदरातिथ्य यथोचित मान सन्मान या व्यासपीठावर केला गेलाय. खरंच खूप बरं वाटतंय. सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्यासाठी एक गोड आवाज आपल्याकडे येईल. या विभागातील, या कर्नाळा विभागातील एक दमदार आवाज, अर्थात गणेश सर मॅन फ्रॉम दिघाटी. हॅलो, धन्यवाद डीजे. देवा स्पोर्ट्स आवरे आणि वळवली दोनही संघाच्या कॅप्टनला मी नम्र निवेदन करतोय की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
वळवले आणि देवा स्पोर्ट्स आवरे दोनही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यावं. संजय टेंबे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो. त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी केलं जाईल. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे. तदनंतर असं म्हटलं जातं 34 एक धावांची. यशस्वी स्त्रीच्या मागे एक यशस्वी पुरुष असतो आणि तो पुरुष संजयजी टेंबे साहेब यांचं सुद्धा स्वागत पंचायत समिती सदस्य मॅडम टेंबे मॅडम यांचे पती संजयजी टेंबे साहेब यांचं स्वागत केलं जातं है. तमाम क्रीड़ा प्रेमियों का स्वागत किया जाएगा. हल्के हाथों से गेंद को टहलाया, बिल्कुल कवर शॉट कवर के रीजन में और सिंगल के साथ खाता खुल चुका है. बात करेंगे 33 रन बने 3 ओवर्स में और 34 रनों का टारगेट. विपुल बिल्कुल कोपरोली क्रिकेट टीम को प्रति ओवर 11.35 की रिक्वायर्ड रन रेट से रन बनाने होंगे. मैदान के अंदर की बात करेंगे, कोपरोली टीम ने पहली बल्लेबाजी की थी, लेकिन अब इस वक्त मैदान के अंदर गोवटने क्रिकेट टीम को पहले ओवर में अगर झटके दिए जाए तो इस रनों को बचाया भी जा सकता है. लेकिन इस वक्त मिथुन मात्रे रायगढ़ प्रीमियर लीग में क्या कमाल की गेंदबाजी की है. अभी तक ऐसे गेंदबाज रायगढ़ में नहीं बने जिन्होंने गेंदबाजी के तौर पर मैन ऑफ द सीरीज जीती हो गई. ये देखिए गेंद को ऑन साइड में बिल्कुल लंबे स्ट्रोक में खेल दिया. अंपायर संदीप पाटिल सर का इशारा. इट इज अ मैक्सिमम ह्यूज 6 रन. खंडोबाचा खंडा एकच परी शिवाचा मावळा मी सात भारी. मल्हारी 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 शिवबाबूचा मल्हारी. और इस वक्त इस 6 के साथ टीम का टोटल स्कोरबोर्ड पर 7 रन बन चुके हैं. नक्कीच सर 7 धावा आहे धावफलकावरती. पनवेल पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य आदरणीय तनुजाताई टेंबे आणि संजयजी टेंबे साहेब या ठिकाणाहून प्रस्थान करतायत. त्यांना आपण धन्यवाद दिला पाहिजेत. वेळात वेळ काढून बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला, त्यासाठी आम्ही संजयजी टेंबे साहेब आणि तनुजाताई टेंबे यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. बिल्कुल होना चाहिए. ये दिलदार हस्ती है. 2 हसमुख चेहरे सत्यनारायण का जोड़ा बिल्कुल यहाँ से पधारते हुए नजर आ रहे हैं. आपका बहुत बहुत स्वागत. इस बीच ये गेंद फुल टॉस थी. गेंद को ऑन साइड में गेंद की खेलने की कोशिश, बाहरी सिरा लिया, लॉन्ग लेग रीजन में गेंद जाती हुई सिंगल्स को डबल में कन्वर्ट करते हुए दोनों भी बल्लेबाज. अंपायर सर का इशारा आता हुआ लेग बाइज का, और ये लेग बाइज के मिलते हुए 2 अतिरिक्त रन. टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बन चुका है इस वक्त 11 रन. 11 रन स्कोर बोर्ड पर बन चुके हैं. बल्ले से चूमती हुई माफी मांगी जरूर अंपायर्स ने, ये गलती हुई, लेकिन फिलहाल मिथुन मात्रे एक सबसे अच्छी गेंदबाजी, किफायती गेंदबाजी करने वाले गेंदबाज होते हैं अपने टीम के. लेकिन आज के दिन इस ओवर में इस स्पेल में अच्छी गेंदबाजी नहीं. एक बड़ा स्ट्रोक खाने के बाद देखिए थोड़ी सी दबाव में नजर आ रहे हैं, और साहिल और उसके बाद निशांत वर्तक पूरी तरीके से इनको उधेड़ते हुए नजर आ रहे हैं मैदान के अंदर. बाहर सिरा लिया, गेंद शॉर्ट थर्ड मैन से डीप थर्ड मैन रीजन में ट्रैवल हो रही है. फील्डर तैनात है, 2 रन नहीं रोक पाएंगे. 2 रनों के साथ धीरे 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 हमारे स्कोर कार्ड को बिजी रखते हुए, स्कोरर को बिजी रखते हुए, अंपायर्स को बिजी रखते हुए, और इस वक्त 2 रनों के साथ टीम का टोटल स्कोर बोर्ड पर 13 रन. नक्कीच 13 धावा आहे धावफलकावरती. वलवली संघाचे कॅप्टन मुकेश शेलटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आवरे संघाच्या कॅप्टनला विनंती करतो, देवा स्पोर्ट्स आवरे संघाचे कॅप्टन आपल्याला नम्र निवेदन असेल की आपण नाणेफेक करण्यासाठी यावं. बिल्कुल, नहीं तो ओवर काटे जाएंगे. इस वक्त बिल्कुल पैरों तेरे रोना चाहते थे, लेकिन इस वक्त यहाँ पर अंपायर की उंगली आसमान में. ये क्या हुआ? यहाँ पर बन रहे थे रन, अचानक वाला ये विकेट. बिल्कुल मायूसी का वातावरण, शांति का वातावरण गोवटने क्रिकेट टीम के खीमे में. पहले विकेट का पतन. अब देखा जाएगा पहले ओवर की समाप्ति दोस्तों हो चुकी है. गोवटने क्रिकेट टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर 13 रन.
बिल्कुल जीते से संतोष दादा, इनका आगमन हो चुका है, बेहतरीन डांसर है, आज हाफ चड्डी पहन कर आ चुके हैं। स्वागत रहेगा दादा। हा संतोष म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. डान्सर तर आहेच, पण अगदी ज्या वेळेला पेनच्या मैदानावरती स्पर्धा असते क्रिकेटची, ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अगदी फार मोठा यांचा हातखंडा राहतो व्यासपीठाच्या खालती. त्यांना आपण धन्यवाद, त्यांचं स्वागत केलं पाहिजे या स्पर्धेच्या माध्यमातून. बिल्कुल, आज गर्मी के दिन है तो मज़ा लूटने के लिए आ चुके हैं। ये फिर थोड़े से अगर माहौल बनेगा ना, ये डांस दिखाएंगे अपना जलवा। मैदान के अंदर जलवा दिखाने के लिए कोपरोली क्रिकेट टीम तैयार है और गोवटने क्रिकेट टीम। 12 गेंदे 21 रनों की आवश्यकता। ये गेंद हल्के हाथों से टहलाया, बिल्कुल कवर के फील्डर उस गेंद को तक पहुंचे, तब तक बल्लेबाजों ने सिंगल को पूरा किया और सिंगल के साथ टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचता हुआ 14 रन। अब 20 रनों की आवश्यकता। ये टारगेट आसानी के साथ यहाँ पर बात करेंगे पूरा हो सकता है, लेकिन अगर बात करेंगे निखिल ना, तो गेंदबाजी चरण जो डाल रहे हैं काफ़ी तेज़ गति से डालते हैं और इनकी गेंदबाजी थोड़ी सी वेरिएशन दिखने के लिए मिली ना तो वापसी करवा सकती है यहाँ पर कोपरोली क्रिकेट टीम। लेकिन इस वक्त विकेटों की सख्त जरूर है मैदान के अंदर। बाहर है सिरा, मैंने कहा था विकेट की तलाश चल रही थी, उस तलाश को इस गेंदबाज ने पूरा किया और बल्लेबाज, जिस बल्लेबाज ने पहले मुकाबले में क्या दमखम दिखाया था बल्लेबाजी में, वही बल्लेबाज स्वस्तिक गावन 0 में सस्ते में आउट होकर मैदान से बाहर। टॉस बॉक्स में हमारे मेहमान अशोक जी कोंडिलकर सर, इनके शुभ हाथों से टॉस किया जाएगा। लेकिन मैदान के अंदर अगर बात करेंगे ना, तो अंकित काफ़ी मुकाबला तगड़ा देखने के लिए मिलेगा मैदान के अंदर का। 10 गेंदे 20 रनों की आवश्यकता। नक्कीच 10 चेंडू 20 धावांची गरज आहे सर या ठिकाणी. हा जो गोलंदाज आहे त्याने अगोदरच्या मॅचमध्ये फक्त 2 धावा देताना 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. एक किफायती गोलंदाजी केली होती आणि तशीच सुरुवात करतोय हा चरण म्हात्रे. अमोल म्हात्रे स्ट्राइक एंड के ऊपर। चरण तैयार, चरण की ये गेंद बिल्कुल हर एक गेंद वेरिएशन में डालते हुए, कभी टिप्पा आगे डाल रहे, कभी पीछे डाल रहे, कभी बैक हैंड से गेंद फेंक रहे, कभी सीम पोजीशन से गेंद को कट करवा रहे हैं। ये खासियत होनी चाहिए और ये खासियत दिखाते हुए पूरी तरीके से बांध लिया है। जो टीम गोवटने टीम पहले ओवर में कुछ अच्छी खासी बल्लेबाजी चल रही थी, उसके बाद देखिए विकेट गिर चुके हैं। बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश में रडार में गेंद आई जरूर थी, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और शानदार कैच, आज का सबसे अच्छा कैच। कितनी दौड़ लगाई, लंबे कस भरकर आए थे और इस वक्त विकेट का पतन, विकेट नंबर 3 डाउन आता हुआ। बुलाती है मगर जाने का नहीं, ओ बुलाती है मगर जाने का नहीं। बिल्कुल वो बुलाती है लेकिन निखिल जाने का नहीं। लेकिन अगर आपको ले जाए तो क्या करेंगे, जबरदस्ती। ये क्रिकेट में है, आप जबरदस्ती ये हार को अपने पास बुलाती है। और यही आप देखिए मुकाबले चल रहे थे, सिंगल डबल से अगर स्ट्राइक रोटेट करते ना, आखिरी ओवर में धावा बोले, बिल्कुल, क्योंकि पहले जो विकेट होते हैं ना वो विकेट महत्वपूर्ण होते हैं और मैदान के अंदर ये देखने के लिए नहीं मिल रहा है। पानी की मांग हो रही है मैदान के अंदर। 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है, 2 गेंदें शेष है, लेकिन तुरंत मैदान के अंदर पानी लेकर जाइए ड्रिंक्स बॉय। सचिन दौड़ते हुए, थोड़ा सा उमस भरा वातावरण है निखिल और गर्माहट के कारण शरीर में पानी की मात्रा कम होती है तुरंत, इसलिए थोड़ा थोड़ा ड्रिंक्स पिए और एनर्जी ड्रिंक्स पीते रहिए। हल्का हल्का सलाद खाइए और नाश्ता करें हल्का हल्का, नहीं तो ज़्यादा खाएंगे नहीं तो हमारे बॉडीगार्ड जैसे हो जाएंगे आप। बिल्कुल मनोज जी गुडले, इनके बाउंसर के बिल्कुल श्री बाउंसर सप्लायर्स है, लेकिन इस वक्त अपील जोरदार कर की है यहाँ पर, लेकिन अपील को खारिज कर दिया। डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है और अब जीत की बात करेंगे तो 7 गेंदें बाकी है और समीकरण बन चुका है जीत का 20 रनों की आवश्यकता। क्या कमाल का ओवर डालते हुए नजर, आखिरी गेंद के ऊपर ये सिंगल पूरा किया, डबल के लिए मिस फील्डिंग, जहां पर देवेश के हाथ से गेंद छिटकना, यानी कि मारवाड़ी के हाथ से
पैसा छूटने वाली बात है। और इस वक्त मैदान के अंदर ये होता हुआ नजर आया 2 रनों के साथ, जहां पर गोवटे क्रिकेट टीम का टोटल जाकर पहुंच चुका है कुल मिलाकर 16 रन। नक्कीच 16 धावा आहेत त्या धावफलकावरती आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहतोय. दोनही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. एका बाजूला असेल वलवली, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय देवा स्पोर्ट्स आवरे. या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल करतील जांभिवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय अशोकजी कोंडिलकर. त्यांच्या समवेत मनोहर कोंडिलकर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 18 धावांची गरज. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो आवरे संघानं 4 षटकांची मॅच असेल. काय निर्णय असेल आपला? या ठिकाणी आम्हाला क्षेत्ररक्षण करायला आवडेल. नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा तुमचा निर्णय असेल. 4 षटकांची मॅच, एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असलेला संघ आहे अपोजिट वलवली. आणि या संघाच्या समवेत सुरुवातीपासून आपली रणनीती काय असेल? वलवलीसोबत आमची प्रथम मॅच आहे. आम्ही त्यांना कमीत कमी धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न असेल. शेवटचा प्रश्न, या स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगाल? स्पर्धेबद्दल मी 2 दिवस यूट्यूबवरती पण पाहत होतो. अतिशय उत्कृष्ट असं आयोजन या ठिकाणी केलवणे संघाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा चान्स दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. नक्कीच तुम्हाला सुद्धा मी शुभेच्छा देतो या मॅचसाठी. आता असतील वलवली संघाचे कॅप्टन मुकेश शेलटकर. आपण टॉस गमावलाय. 4 षटकांची मॅच. पहिल्यांदा फलंदाजी तुमच्या वाट्याला येईल, कारण टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय. फलंदाजी करत असताना तुमचे मनसुबे काय असतील? आम्ही जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू, अबव 50. नक्कीच जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. अपोजिट संघाने सांगितलं कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न ते करतील. एकंदरीत एक चांगली मॅच पाहायला मिळेल. जास्त काही बोलणार नाही, पण या स्पर्धेबद्दल आपण काय सांगू शकाल? स्पर्धा खूप चांगली आहे आणि ते आम्हाला खेळाची संधी दिली, केलवणे संघाचा मनापासून आभार मानतो. नक्कीच खेळण्याची संधी दिली, पण तुमचा खेळ चांगला होई अपेक्षा आहे. दोनही टीमला शुभेच्छा. टॉस जिंकलाय आवरे संघानं. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय. काय घडणार ते बघण्या अगोदर पुन्हा एकदा मॅचकडे जाऊयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये गणेश गाभण सर. अब नए बल्लेबाज आ चुके हैं. नौ स्ट्राइक एंड के ऊपर मिलिंद मात्रे, स्ट्राइक एंड के ऊपर निशांत वर्तक. 5 गेंदे 18 रनों की आवश्यकता. गेंदबाज अभय मात्रे, लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ये गेंद बिल्कुल कलात्मक तरीके से गेंद को खोद के निकाला. गेंद एक्स्ट्रा कवर रीजन में. मिस फील्डिंग बल्लेबाजों ने देखी है. तू मैं चरण ने गेंद को फील्ड करे. तब तक बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए. जब तक निशांत वर्तक स्ट्राइक एंड के ऊपर है, मुकाबला किसी भी टीम के पास जा सकता है. जहां पर अगर बात करें निशांत वर्तक जितनी देरी तक स्ट्राइक में रहेंगे, 4 गेंदे 16 रनों की आवश्यकता. प्रति गेंद के पीछे 400 का स्ट्राइक रेट, यानी 4 रन बनाने ही होंगे. एक हाथ दूसरा बड़ा स्ट्रोक, 2 बड़े हिट है. मुकाबला पूरी तरीके से बैलेंस हो सकता है दोनों टीम के पास. लेकिन अभी तक सर चढ़कर बोल रही है गेंदबाजी करने वाले टीम कोपरोली. इस वक्त सबसे जुझारू खेल और रिवर्स स्ट्रोक. अंतिम क्षणों ये स्ट्रोक कितने घातक होते हैं. इंग्लैंड के गेंद बल्लेबाज माइक ग्रेटिंग ने ऐसा ही स्ट्रोक वर्ल्ड कप में खेला था. तब से वो टीम वर्ल्ड कप जीती नहीं, लेकिन 2019 में वो सपना पूरा हुआ. कई सालों के बाद जिन्होंने खेल की शुरुआत की, उन्होंने इस वक्त तैयार. ये सीधे बल्ले से ड्राइव किया गेंद को. प्रीतेश गेंद के नीचे. 1 रन तो पूरी की. दूसरे की कोशिश, दूसरी भी रन पूरी. अंतिम क्षणों में ये गलती जहां पर प्रीतेश की तरफ से होती हुई नजर आई. और इस वक्त यहां पर बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए. टीम का टोटल 20 रन. जो टीम पहले ओवर में 14 रनों के ऊपर खेल रही थी, वही टीम और अब तीसरे ओवर में 20 ही रनों पर खेल रही है. जीत की बात करेंगे तो अभी तक 14 रनों की आवश्यकता. 2 गेंदें शेष है. करिश्मा ही बचा सकती है, चमत्कार ही बचा सकती है इस टीम को. लेकिन निशांत वर्तक जो 9 स्ट्राइक पे ऊपर खड़े रहे थे, ये उनकी गलती. सीधे बल्ले से आया. बंटी रोक नहीं पाएंगे. मेहमानों का स्वागत इस छक्के के साथ. देर से आया, लेकिन दुरुस्ती वाला तो नहीं कहा जा सकता. 1 गेंद 8 रनों की आवश्यकता. देखे जरा इसमें कितना है दम, दम के रखा कदम मेरे साथिया. अब जीत के लिए देखना होगा अतिरिक्त गेंद फेंकेंगे या नहीं. इस वक्त डॉट गेंद की समाप्ति. कोपरोली टीम ने जुझारू खेल दिखाकर इस यहां पर
गोवटे क्रिकेट टीम को इस श्रृंखला से किया बाहर। नॉकआउट मुकाबले में अपना दमखम, और क्यों कहा जाता है इस उड़न पूर्व विभाग की ताकतवर टीम, मजबूत टीम, टीम ऑस्ट्रेलिया इस टीम को क्यों कहा जाता है, इसका उदाहरण कोपरोली टीम ने दिखा दिया। पूरे यहाँ पर 11 खिलाड़ियों का 12 खिलाड़ियों का एक साथ आकर बिल्कुल अच्छा खेल करके शानदार क्रिकेट का यहाँ पर शानदार खेल यहाँ पर दिखा दिया और मैदान के अंदर अपना यहाँ पर दमखम दिखाया। और इस वक्त मैदान के अंदर मैदाने जंग में जीत लिया, मन से नहीं हारे थे, लेकिन यहाँ पर मैदान में सामने वाले टीम को हराया। गोवट ने क्रिकेट टीम को किया परास्त और फिर से एक बार अपने जीत का झंडा बरकरार रखा है।